हाँ जाना ऑटो में, गिरनार जाना। छोटी ऑटो हाँ, चाहिए। कितने लोग हैं? ठीक है। आ जाओ। कौन सी धर्मशाला है, कौन सा है? हाँ कौन सा धर्मशाला होटल कौन सा है आपका? धर्मशाला अपना चुना आता था। आ जाओ। छोटा रिक्शा चाहिए। हाँ, छोटा ही है। पेट्रोल है डीजल है? CNG। कितना लेगा? 200 रुपये अकेले को लेकर जाने का। और कहीं सवारी नहीं बिठाने का। चल। तुम बैठो, कोई सवारी मिल गया तो आपके पास बोलता हूँ 50 कितना लोग बैठता है इसमें? कितना लोग बैठता है? हाँ? इसमें कितना लोग बैठता है? मेरे को 6 आदमी 7 आदमी दिखा दे। आपण आता आलोय गिरनार जुनागड रेल्वे स्टेशनला आणि ऑटो बघितली आपण. 200 रुपये ही ऑटो आहे 5 लोकांपर्यंत. त्याच्यापुढे जर 6 लोक झाली, 6च्या वरची असतील तर 250 रुपये 300 रुपये असा रेट आहे. मुंबईवरून बसने आलात तर इथं मजेवाडी चौकला बस उतरवते, जी मुंबई बांद्रा बोरवलीवरून येते ना. जो इथं महादेव दामोदर कुंड आहे. इथं महाशिवरात्रीला इकडे रेवतीची बलदेव यांचं पाणी आटत नाही इथं कधी. इथे धार्मिक कार्य आणि महाशिवरात्रीला इथं भरपूर साधू संत आंघोळीला येतात. हे भवनाथ महादेव मंदिर. आपल्याला त्या बाजूने जायचं आहे. नीचे लिहिले ना, हे आपलं जुना आखाडा आहे. ही पिवळी बिल्डिंग दिसते ना, हा जुना आखाडा. त्याची चावी ती हे प्रेमगिरी अतिथी भवन आहे ना समोरचं, इथे चावी मिळते किंवा त्या महंतांकडे पण मिळते. प्रेमगिरी अतिथी भवन इथं जायचं, आता चावी घ्यायची आणि मग समोर इकडं हा जुना आखाडा. इथे दत्तगुरूंचं मोठी मूर्ती आहे, तिथं पूजा करायला मिळते म्हणून. काय माझी तयारी करतो आपण वर जायची. आता आपण गिरनार पर्वत चढायला सुरुवात करणार. ही बॅग, पॉवर बँक, मोबाईल डिस्चार्ज होऊ नये. दिवस आहे तरीसुद्धा बॅटरी इमर्जन्सीसाठी जवळ ठेवा. बाकी मी याच्यामध्ये एनर्जी पावडर वगैरे ठेवलेली आहे. स्पीकर आहे, एक पट्टी आहे कारण माझा पाय सुचतो आहे, तर क्रेप पट्टी एक ह्याच्यासाठी, आणि पाण्याची बॉटल जी मेटलची. अशा ह्या वस्तू आहे. आता या बॅगेत भरतो मी. प्लास्टिकवरती अलाउड नाही आहे. आता हे प्लास्टिक असं आहे की हे क्रेप बरोबर येतं आहे म्हणून ते ठेवतील, पण प्लास्टिक बॅग वगैरे काही सगळं तिथं चेकिंगला काढून घेतात. त्या रूममधून बाहेर आलो आहे. आता इथं दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणजे इथे जुना आखाड्यामध्ये दत्तप्रभूंची मोठी मूर्ती आहे. या महंतांना बघितलंच असेल तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्यांना आपण जाताना भेटू. जय गिरनारी बाबा. दत्तगुरूंची छान अशी मूर्ती आहे. इथे थोडी पूजा करून पण पुढचा प्रवास करायचा. इथून पायऱ्या सुरुवात होतात आणि इथंच गारानं ठेवून पुढं जावं लागतं. आता इथून पायऱ्या सुरू होतील. आपण रोपवेने जाणार आहे. त्या पहिल्या पायरीला आपण गारानं देऊ. आता रोपवेने जातो. जय गिरनारी. रोपवेची लाईन आहे ही. 5000 पायऱ्यांपर्यंत रोपवे जाते. जर हवा जास्त असेल, जास्त पाऊस असेल तर रोपवे बंद असते. सकाळी 7ला सुरू होते ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. हवेवर असतं सगळं. हवा असेल जास्त तर रोपवे बंद असते, लक्षात ठेवा. आणि एक साईड 400 रुपये तिकीट आहे आणि रिटर्न जर काढली तर 700 रुपये. चलो सिंगल लाइन जाएंगे, चलो।
अंबामाता मंदिर आहे. हे आता पायऱ्या उतरून पुढे गोरखजीची समाधी आहे. गोरखनाथांची मच्छिंद्रनाथ. गोरखनाथ सेवेसाठी इथे राहिले दत्तात्रयांबरोबर. आणि अशी माहिती आहे की मच्छिंद्रनाथांनी म्हणजे बडे बाबा यांनी सुद्धा इथे येऊन दत्तात्रयांचं दर्शन घेतलं होतं. आता आपण चाललोय गोरख बाबांच्या गुफेत. गोरखनाथांची समाधी इथे. दत्त सेवेसाठी इथे थांबले होते गोरखनाथ आणि इथेच जागा घेतली त्यांनी त्यांच्यासाठी. सीधा 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 सीधा. नेम आपाशी पॉइंट पग पाशी जातात हे आहे ते कमंडलू तीर्थ जिथं आता धुनी देखील बघू शकतो. सोमवारची धुनी असते आणि इथून दत्तगुरूंच्या चरण पादुकेसाठी दर्शनाला वरती.